हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आज आपल्याला काय एनर्जीज मिळतात आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकेल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, डिवाइन प्लीज गाइड मी. ओम नमः शिवाय, प्लीज गाइड मी. ओके, ओके. तर येथे दिसून येत आहे जी कोणी शत्रू महिला आहे, जी तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे तुमचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे, जी एक प्रकारे तुम्हाला निस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, जी तुमचं हस्तखेळतं जे जीवन आहे त्यामध्ये वेळोवेळी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशी कुणीतरी फिमेल एनर्जी तुमच्या अराउंड आहे, जी तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मे बी मेंटली किंवा फिजिकली कुठल्याही मार्गाने ती व्यक्ती तुमच्या जवळपास येऊन तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे तुमच्या ऊर्जांना येथे बांधलंही गेलेलं आहे. आपल्याला येथे दिसून येत आहे की ब्लॅक मॅजिक किंवा नजरदोष अशा गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये करण्यात आलेल्या आहे. तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे, तुम्ही खूप जास्त इनोसंट आहात, डिवाइनचे बच्चे आहात, डिवाइनशी कनेक्टेड आहात, ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलेलं आहे, तुमच्यामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहे, एक इम्पॅथ आहात तुम्ही, डिवाइनशी कनेक्टेड आहात, इतरांची सेवा करता, इतरांच्यासाठी तुमच्या मनामध्ये एक दयाभाव आहे, एक प्रेम भाव आहे, जे की तुमच्यामध्ये डिवाइनने जन्मताच ते तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही एका चांगल्या परिवारामधले आहात किंवा जेथे असाल तेथे तुम्ही सुखी समाधानी आहात असंही येथे दिसून येत आहे. परंतु जे की तुमच्यामध्ये इनोसन्स आहे, जे की तुमच्यामध्ये इनोसंटपणा आहे, तुमच्या भावना ज्या आहेत त्या खूप जास्त हाय व्हायब्रेशनल प्युअर सोल आहात तुम्ही, जी की ह्या जगामध्ये किंवा ह्या दुनियेमध्ये रिअरली दुर्मिळपणाने अशी लोक भेटतात. अशी तुमची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. यू आर व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. परंतु आपल्याला माहिती आहे की साध्या भोळ्या लोकांसाठी हे जग नाहीये. सध्या हे कलियुग सुरू आहे आणि त्यामुळेच तुमच्यावरती शत्रू जे आहेत कारवाया करताना आपल्याला येथे दिसून येत आहे. ब्लॅक मॅजिकची ऊर्जा येथे आपल्याला आहे. तुमच्याकडे जे काय आहे त्या बाबतीमध्ये येथे कोणीतरी जी व्यक्ती आहे तुमच्या सक्सेसवरती, तुमच्यातील पॉझिटिव्ह नेचरवरती, तुमच्यातील दानीपणावरती, तुमच्यामध्ये जे काही डिवाइनने तुम्हाला भरभरून दिलेलं आहे त्यावरती नजर ठेवून आहे, त्यावरती ज्वेलसीपणा त्या व्यक्तीचा येथे दिसून येत आहे. दुरून का वायना ती व्यक्ती तुमच्यावरती नजर ठेवून आहे किंवा असू शकतं ती व्यक्ती तुमच्या आसपासच असू शकते, जी तुमच्या साम्राज्याला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत आहे. वेळोवेळी तुम्हाला टीच केलं जात आहे, वेळोवेळी तुम्हाला टार्गेट केलं जात आहे असंही येथे दिसून येत आहे. ती व्यक्ती तसं पाहिलं तर ती तुमचं काहीही बिघडू शकणार आहे, बिघडवू शकणार सॉरी. तर येथे दिसून येत आहे ती इतरांचा वापर करत आहे तुमच्यासाठी. इतर जे कोणी तुमच्या जवळपासची लोक आहेत त्यांना येथे कुठेतरी भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांना ती व्यक्ती एकत्र करत आहे जेणेकरून त्या व्यक्तीचं पाठबळ वाढेल, जेणेकरून ते तुमच्या विरोधात काही ना काहीतरी कारवाया करून इतर लोकांना फसवत आहे. आणि इतकी कूट म्हणू आपण, इतकी खालच्या दर्जाची, इतकी थर्ड क्लास वृत्तीची ती व्यक्ती आहे जी स्वतः माघार घ्यायला तयार नाही, स्वतःची चुका समजून घ्यायला तयार नाही. अशा प्रकारची व्यक्ती तुमच्या आजूबाजूला येथे आपल्याला दिसून येत आहे. जी शत्रू आहे तुमची फिमेल एनर्जी येथे इंडिकेट होत आहे, महिला ऊर्जा येथे इंडिकेट होत आहे, जिने वेळोवेळी तुमच्या चांगल्या हसत्या खेळत्या जीवनामध्ये येथे विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हापासून ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे, तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे डिसबॅलन्सची सिच्युएशन आलेली आहे. स्वतःच्या फायद्यासाठी त्या व्यक्तीने वेळोवेळी तुमची जागा घेण्याचा प्रयत्न केलाय, तुमची सत्ता हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर येथे त्या व्यक्तीला तर कधी जन्मजात कधी सुख मिळालेलं नाही, म्हणून दुसऱ्याच्या सुखावर पाहून जळायचं, दुसऱ्याच्या
चांगल्या झालेल्या गोष्टींवर पाहून जळायचं, अशा प्रकारची व्यक्ती तुमच्या आजूबाजूला येथे दिसून येत आहे. तर ती जी कोणी शत्रू महिला आहे तर ती तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काही ना काहीतरी कारवाया करताना आपल्याला येथे दिसून येत आहे. तुमच्या ऊर्जांना, तुमच्या प्युअर एनर्जीला येथे बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुमच्या सक्सेसमध्ये येथे आपल्याला दिसून येत आहे. क्लिअर कट मेसेजेस आहेत, येथे कुठेही ओढून ताळून आणलेले मेसेजेस नाहीये. तर येथे डिवाइनची ही ऊर्जा आहे, युनिव्हर्सचे हे संदेश आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर तुमच्या सक्सेसला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, जे तुम्ही खूप जास्त सक्सेसफुल आहात जीवनामध्ये. त्याचबरोबर आपल्याला येथे दिसून येत आहे तुमच्यामधील इनोसंटपणा, तुमच्यातील प्युरिटी, तुमच्यातील साधेपणा याला येथे कुठेतरी बांधल्याची ऊर्जा आपल्याला दिसून येत आहे. तुमचं एक साम्राज्य आहे, तुमचं एक पॉझिटिव्ह नेचर आहे. इतरांची तुम्ही सेवा करता, इतरांची तुम्ही मदत करता, जिथे जाता तिथे तुम्ही तुमचं साम्राज्य निर्माण करता. अशा प्रकारची तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह क्वालिटीज आपल्याला इथे दिसून येत आहे. एक दानी वृत्ती तुमच्यामध्ये दिसून येत आहे आणि तीच त्या व्यक्तीला सहन होत नाहीये. मे बी ती तुमच्या घरातीलही व्यक्ती असण्याची शक्यता आहे, जवळची ही व्यक्ती असण्याची शक्यता आहे. तुमच्यापेक्षा वयाने ती व्यक्ती लहान आहे असंही येथे दिसून येत आहे, किंवा मे बी काहींच्या संदर्भामध्ये मोठीही असण्याची शक्यता येथे आहे. दुरून का व्हायना, परंतु ती व्यक्ती सतत तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे. तुम्ही काय करता, तुम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहात, तुमच्या जीवनामध्ये काय सुरू आहे, हे सगळे मेसेजेस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहेत. सो येथे दिसून येत आहे तुमच्या बाबतीमध्ये भडकवण्यासाठी इतर साधनांचा वापर केला जात आहे, इतर लोकांचा वापर केला जात आहे, जे की लोक साधे भोळे आहेत, ज्यांना काहीही कळत नाही. आणि तुम्ही अशा लोकांपासून दूर आहात. तुम्ही ह्या गोष्टींमध्ये बिलीव्ह नाही करत की आपण लोकांशी जाऊन निंदा नालस्ती करावं, आपण लोकांशी जाऊन भेटावं, आपण लोकांना काही गोष्टी इतरांच्या सांगाव्या, असं तुमचं नेचर नाहीये. परंतु ती जी कोणी फिमेल एनर्जी आहे, जी निगेटिव्ह आहे, जी तुमच्या विरोधात कारवाया करते, तिला तेच उद्योग आहे की याच्या घरी जा हे सांगा, त्याच्या घरी जा ते सांगा, ह्याच्या घरी जाऊन हे सांगा, याच्या जीवनात काय चाललंय, ह्याच्या जीवनात काय चाललंय. सो ती व्यक्ती जी आहे खूप म्हणजे खूप वाईट प्रकारचा कर्मा क्रिएट करत आहे. जरी त्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपण डोळे झाकून दूध पितोय तर आपल्याला कोणीही पाहणार नाही, परंतु येथे प्रत्येक गोष्ट जी आहे ती नोंद होते. इथे प्रत्येक गोष्ट जी आहे ती ब्रह्मांडामध्ये नोंद होते. तर पाहूया अशा बाबतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये अशा ऊर्जा आहेत, तर त्यांच्याविषयी डिवाइन गायडन्स काय आहे ते आपण पाहूया. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या लव्ह रिलेशनशिप वरती सुद्धा त्या व्यक्तीची नजर आहे. ती कोणी फिमेल एनर्जी आहे, तिचं तुमच्या प्रेम संबंधावरती सुद्धा लक्ष आहे. तसेच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती पॉझिटिव्हली तुमचे सगळे नातेसंबंध हँडल करता याच्यावरती सुद्धा त्या व्यक्तीची नजर आपल्याला दिसून येत आहे. तर पाहूया यावरती आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळतंय. मा कालीची ऊर्जा आहे, मा दुर्गाची ऊर्जा आहे, जी ह्या शत्रूंच्या कारवाया आपल्याला इथे पुढे येताना दिसून येत आहे. तर पाहूया आपल्याला मा कालीचं कोणत्या स्वरूपात आपण पूजा करायला पाहिजे आहे, यावरती काय आपल्याला त्यांच्याकडून गायडन्स मिळतंय ते आपण पाहूया. जय मा काली. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय मा काली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओके ओके. जय मा बगलामुखी. ओके ओके ओके. तर इथे आपल्याला दिसून येत आहे स्पेसिफिकली एनर्जी आपल्याला आली आहे. तुमची जी कोणी शत्रू महिला आहे तिचे आता धाबे दणाणले जाणार आहे. ती जी काही स्वतःला खूप जास्त खुश समजत आहे, जी स्वतःला खूप जास्त काहीतरी तीर मारला आहे तुमच्या विरोधात कारवाई करून असं समजत आहे, तर इथून पुढच्या काळामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला खूप जास्त नुकसान होताना येथे दिसून येत आहे. सो छिन्नमस्ता माता येथे आपल्याला इंडिकेट करत आहे की त्या व्यक्तीचं जीवन जवळपास उद्ध्वस्त होणार आहे. ती जी आता सध्याच्या घडीला जे काही आनंद व्यक्त करत आहे, जे की खूप जास्त तीर मारलाय, काहीतरी खूप जास्त मोठं काहीतरी घडून आणले, परंतु भविष्याची एनर्जी त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला उद्ध्वस्त झाल्याची दिसून येत आहे. मे बी काही अपघात, काही मृत्यू, काही घरामध्ये अशा काही घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. त्या व्यक्तीचं जीवन इथून पुढच्या काळामध्ये
बिलकुल स्टेबल राहणार नाहीये. त्या व्यक्तीच्या जीवनामधून सुख शांती हरवली जाणार आहे. कारण की छिन्नमस्ता माता आहे. छिन्नमस्ता माता खूप उग्र स्वरूप आहे, जे की पूर्ण उद्ध्वस्त करून टाकते. तर येथे मातेचं थर्ड आय चक्रही उघडलेलं आहे. जे जे तुमच्या विरोधात जात आहे, जे जे तुम्हाला दुःख पोहोचत आहे, जे जे तुमच्या भावनांना सतावत आहे, जे जे तुमच्या चांगल्या कर्माला, तुमच्या चांगल्या स्वभावाला, तुमच्या एका साधेभोळ्यापणाला किंवा तुमच्यामध्ये जी काही प्युरिटी आहे, तुमच्यामध्ये जी काही पवित्रता आहे, त्याला कुणीतरी येथे डाग लावण्याचा प्रयत्न करत आहे, नुकसान तुमचं करण्याचा प्रयत्न करत आहे, छोट्याशा गोष्टीसाठी तुम्हाला सतावत आहे, वेळोवेळी सतावत आहे. तुम्ही वेळोवेळी त्या व्यक्तीला माफ करत आहात, परंतु ती व्यक्ती सुधरत नाहीये. सो येथे मा छिन्नमस्ता येथे आपल्याला उग्र स्वरूपात दिसून येत आहे. हे उग्र स्वरूप जेव्हा प्रकट होईल, जेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीला त्यावेळेस पळताभुई थोडी होणार आहे. बिकॉज येथे दिसून येत आहे त्या व्यक्तीने तुम्हाला खूप वाईटरित्या येथे तुम्हाला त्रास दिलेला आहे. तर काम ऑफ काली, कर्म ऑफ काली. त्याचबरोबर आपल्याला दिसून येत आहे की जरी त्या व्यक्तीला असं वाटत असेल की मी डोळे झाकून दूध पितोय, परंतु येथे दिसून येत आहे की हे ब्रह्मांड आहे, ही प्रकृती आहे, हे निसर्ग आहे. तुम्ही मनामध्ये जी काही गोष्ट जरी एखादी विचार केली तरी सुद्धा त्याची नोंद होते, तरी सुद्धा त्याचं कुठे ना कुठेतरी व्हायब्रेशन पोहोचतं. तर आपण एखादी गोष्ट विसरून जाऊ, परंतु हे ब्रह्मांड ती गोष्ट विसरत नाही, हे युनिव्हर्स ती गोष्ट विसरत नाही. तुम्ही जे दुसऱ्याला देता तेच तुमच्याकडे परत येत असतं. सो येथे दिसून येत आहे त्या व्यक्तीने तुमच्या बाबतीमध्ये ज्या काही कठीण कारवाया केलेल्या आहेत, जे काही ब्लॅक मॅजिक करण्याचा प्रयत्न केला, जे काही तुमच्या ऊर्जांना थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. सो त्या व्यक्तीचा जो काही इथून पुढच्या काळामध्ये दिसून येत आहे, जो काही कर्मा त्या व्यक्तीने केलेला आहे, खूप वाईटरित्या त्या व्यक्तीला तो सामना करावा लागणार आहे. कारण की मा भवतारिणी तुमच्या सोबत आहे, कालिका तंत्रिका तुमच्या सोबत आहे. सो येथे ह्या दोन्ही ज्या आहेत देवी माता, तर तुमच्यासाठी खूप पॉवरफुल संदेश घेऊन आलेले आहेत. कालिका माता जी आहे खूप जास्त उग्र स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे. वेळोवेळी ते पाहत आहेत, त्यांनी पाहिलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आतापर्यंत जो काही संघर्ष केलेला आहे तो त्या मातेनी पाहिलेला आहे. तुम्ही त्यांची सेवा करता, तुम्ही भलेही त्यांची सेवा नका करू, पण मा काली सतत तुमच्या सोबत आहे. मा काली तुमच्या घरात प्रवेशले आहे त्यांनी, मा काली तुमच्या सोबत आहे. जसे की तुम्ही शिवांची भक्ती करता, शिव आणि शक्ती काही वेगळे नाही आहेत. सो जसेच महाकाल आणि महाकाली काही वेगळे नाही, दोन्ही एकच रूप आहेत. परंतु जे काही उग्र स्वरूप त्यांचं इथे आपल्याला दिसून येत आहे ते तुमच्या शत्रूंवरती इथून पुढच्या काळामध्ये खूप जास्त भारी पडणार आहे, खूप जास्त भारी पडणार आहे. तडाई चक्रा जो आहे मातेचा जर उग्र आहे त्या खूप जास्त, जर तो उघडला तर सगळं भस्मसात होणार आहे. सो मला एक डाउनलोड्सही आलं होतं की एक कुठेतरी खूप जास्त आग लागलेली आहे, काहीतरी असं रॉकेट सारखं जे आहे ते खूप जास्त कुठेतरी पडलेला आहे म्हणजे. आणि त्यानंतर जो काही स्फोट झाला तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिला स्वप्नामध्ये. सो असे काही डाउनलोड्स आहेत. सो हे तुमच्या शत्रूंच्या संदर्भात असू शकतात. येथे दिसून येत आहे की त्यांच्या प्रेम जीवनामध्ये तुमचे जे कोणी शत्रू आहेत, ज्यांनी तुमच्या प्रेम जीवनामध्ये येथे काही ना काहीतरी कारवाया करण्याचा प्रयत्न केला, काही ना काहीतरी तुमचं प्रेम जीवन, तुमचं वैवाहिक जीवन, तुमचं मॅरिटियल जे काही स्टेटस आहे ते खराब करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याही जे काही वैवाहिक नातं आहे त्यामध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे इथून पुढच्या काळामध्ये प्रेम भावना तर बिलकुल राहणारच नाहीये. सो हे जे काही कर्मा आहे तो कर्मा त्यांना फेस करावा लागणार आहे. परंतु तुमच्यासाठी सुद्धा मा भवतारिणी येथे तुम्हाला तारत आहे, तुम्हाला या संकटातून बाहेर काढत आहे, तुम्हाला तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीमागे ती उभी आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटातून, प्रत्येक तुमच्या दुःखातून, प्रत्येक तुमच्या तुम्हाला असं वाटत असेल की मी इथे हारते, तेथे तुम्ही हरणार नाही, तेथे तुमच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभा आहे. कुणा ना कुणाच्या रूपात तरी, कुणा ना कुणाच्या रूपात तरी ते तुमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे इथे काळजी करू नका की तुम्ही हरणार आहात किंवा तुमच्यावरती अन्याय होईल किंवा तुम्हाला तुमच्या स्थानापासून दूर केलं जाईल. नाही, तसं नाही होणार. तुमच्या पाठीमागे तुमच्या आई भवानी उभी आहे, भवतारिणी माता उभी आहे. सो हे कालीचे रूप आहे. मा कालिका तुमच्या सोबत आहे. मा कालिकेचं हे रूप आहे. जर ते एकदा उघडलं तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळं काही छिन्न विछिन्न होऊन जाईल. तर नक्की मा छिन्नमस्ता येथे दिसून येत आहे की स्वतःचं रक्त देऊन इतरांना तारणारी ही माता आहे. तर येथे दिसून येत आहे जरी तुमच्यावरती संकट आलं, जर तुमच्यावरती ह्या कारवाया थांबल्या नाही, तर इथून पुढच्या काळामध्ये त्या व्यक्तीला खूप मोठा दंड येथे
मिळणार आहे. सो मा कालधारा, काळ काही थांबून राहत नाही, वेळ काही थांबून राहत नाही. आज तू सुखात आहेस, तुमचे शत्रू आज सुखात असतील तरी सुद्धा हा वेळ निघून जाणार आहे, ही वेळ निघून जाणार आहे. किती वर्ष सुखात राहणार आहे, किती वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, आयुष्य काही थांबणार नाही. ह्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी संकटांना सामोरे जावं लागणारच आहे. कधी ना कधी केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागणार आहे. त्यामुळे कर्म करताना नेहमी चांगल्या मार्गाने कर्म करा. इतरांना दुखवू नका, दुसऱ्यांना त्रास देऊ नका, दुसऱ्यांचा हक्काचं कधी घेऊ नका. सो येथे मा कालधारा हेच इंडिकेट करत आहे. जरी असं वाटत असेल कुणाला की आम्ही आज खूप जास्त मोठा तीर मारलेला आहे, तर येथे भविष्यामध्ये बाळा तुला ह्याचे फळ भोगायचे आहे, तर तू इथून पळून जाऊ शकत नाही. ह्या जे कर्म केलेले आहे त्यामधून पळून जाऊ शकत नाही. इतरांचा सहारा घेऊन आता जरी तू वाचत असशील, आता जरी तू खूप जास्त खुश असशील, तरी ह्या युनिव्हर्सच्या न्यायापासून, या ब्रह्मांडाच्या न्यायापासून तू वाचू शकणार नाही. कारण की येथे मा कालधारा इंडिकेट करत आहे. मा कालीचं रूप आहे. महाकाल, महाकाली हेच इंडिकेट करत आहे. जी ब्रह्मांडाची देवता आहे, ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, तर हे कालचक्र आहे. कालचक्र नक्कीच फिरणार आहे. तुमच्या शत्रूच्या अराउंड जी सध्या ऊर्जा आहे, जी स्वतःला खूप जास्त पॉवरफुल समजत आहे, तर हे कालचक्र नक्कीच येथे फिरताना आपल्याला दिसून येत आहे. सो मोक्षापकाली तुमची सध्याची जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये खूप जास्त दुःख आहे, तर मोक्षापकाली तर तुमचा हा मोक्ष आहे. मे बी काहींच्या संदर्भामध्ये ऊर्जा खूप स्पेसिफिकली आणि पॉवरफुली येथे डाउनलोड होत आहे की त्यांचा हा मोक्ष आहे. तो सर्व कर्मा क्लिअर होत आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. तुमच्यासोबत तुम्हाला एकटं ठेवलं जाणार नाहीये. तुमच्यासोबत मा कालिका आहे, त्यांच्या अनेक रूप आहेत. सो नक्कीच त्यामुळे काळजी करायची काही गरज नाहीये. गुणतंत्रिका, तुम्ही जो काही मेडिटेशन करत आहात, ध्यान धारणा करत आहात, तर ते करत राहा. मेडिटेशन वरती तुमचा फोकस ठेवा. तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या खूप जास्त हाय व्हायब्रेशनल आहेत. मा काली नित्यकाली तुमच्या सोबत आहे, सतत आहे. नित्य म्हणजे सतत तुमच्या सोबत आहे. सो ही जी काही ऊर्जा मिळाली आहे तुमच्या शत्रूंसाठी खूप जास्त प्रभावशाली ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की ह्या सर्व परिस्थितीमध्ये आमची हार होते असं वाटत आहे, तर नाही, तुमची हार होत नाहीये. तर तुम्हाला यामधून सुखरूपपणे बाहेर काढलं जात आहे. तुमच्या शत्रूंवरती जे काही इथून पुढच्या काळामध्ये म्हणून आपण जे की त्यांचं पूर्ण आता उद्ध्वस्त होणार आहे जीवन, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. तुमच्यासाठी आपण मेसेजेस घेऊया. ओके, बॅलन्सिंग सिच्युएशन येत आहे. ही जी काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही बॅलन्स मिळवत आहात लवकरच. ओके, महाकालीने कालचक्र त्यांच्या विरोधात फिरवलं, परंतु तुमचा चांगला काळ, तुमचं चांगलं भविष्य तुमच्या बाजूने उभा आहे. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही एक निवडलेले व्यक्ती आहात. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये इथून पुढे भाग्यकारक काळ सुरू होत आहे. शत्रू जे आहेत ते तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे. बहुतेक लोकांचे असे मेसेजेस येतात की कधी आमचे शत्रू दूर निघून जातील निघून, ते काय त्यांना कधी ना कधी त्यांच्या कर्माला तोंड द्यावंच लागणार आहे. परंतु तुमच्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला शांततेत राहायचं आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही उत्तर देऊ नका, प्रत्येक गोष्टीला तुम्ही सामोरे जाऊ नका. सध्या तुमची शांतता, तुमची पीस, तुमचं सध्याचं जे काही जीवन आहे ते तुम्ही भांडणाकडे नका वळू, वादविवादाकडे नका वळू. तर शांततेला, तुम्हाला पीसला तुमच्या जीवनामध्ये आणायचं आहे. आणि त्यानंतर जे काही डिवाइन न्याय करणार आहे, त्यानंतर जे काही ब्रह्मांड न्याय करणार आहे, जे तुम्हाला तुमच्या बॅलन्सिंग सिच्युएशन मध्ये घेऊन येईल. त्यामुळे तुम्ही सध्याची जी काही ऊर्जा, जरी तुम्हाला बरोबर आहे आपण माणूस आहोत, आपण प्रकृती आहे, तरी सुद्धा आपण एक ह्युमन बिंग आहोत. त्यामुळे राग, वेदना, भावना येणारच आहेत. परंतु डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. जरी तुम्हाला एखाद्याविषयी खूप जास्त राग येत असेल, खूप जास्त तुमच्या संताप होत असेल, तुम्हाला जर त्यांचा काही ना काहीतरी बदला घेण्याची तुमची वृत्ती असेल, तर डिवाइन येथे गाईड करत आहे की तुमच्या भावनांना स्वीकारा. तुमच्या ज्या काही भावना आहेत त्यांना स्वीकारा, परंतु त्यावरती खूप जास्त विचार करू नका. त्यावरती खूप जास्त त्याच प्रक्रियेमध्ये जाऊ नका. कारण की त्यानंतर तुम्ही जरी काही गोष्टी केल्या तर त्याचे
अपराधीपणा तुमच्या मनामध्ये राहील, त्यानंतर तुमच्या मनामध्ये एक प्रकारे अपराध भावना राहील. त्यामुळे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की शांत राहा. सध्याच्या परिस्थितीमध्ये डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे, शांत राहा. वेळोवेळी तुमच्या जे काही शत्रू आहे त्यांचा हिशोब केला जाणार आहे. सो त्यामुळे सध्याची ऊर्जा जी आहे ती शांततेची आहे. तुम्ही त्या बर्डन मध्ये राहू नका, जे की तुम्हाला वाटत आहे रिजेक्शन मिळालेलं आहे किंवा इतरही काही गोष्टी तुमच्याच गोष्टीपासून तुम्हाला दूर केलेल्या आहे. तर जे काही घडत आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच घडत आहे. माँ काली तुमच्या सोबत आहे. सगळ्याच्या काही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे त्या तुमच्या सोबत आपल्याला इथे दिसून येत आहे. सो हे सगळे मेसेजेस तुमच्यासाठी होते. ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. जय माँ काली म्हणून सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायची आहे, जी की पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती तुमच्या जीवनामध्ये एंटर करणार आहे. सो ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं. थँक्यू सो मच. खूप नेगेटिव्ह ऊर्जांनी मला ही व्हिडिओ करण्यापासून थांबवलं, परंतु तरी सुद्धा मी हा व्हिडिओ येथे रेकॉर्ड केलेला आहे. जरी नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव होत होता तरी सुद्धा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. जय माँ काली.